आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। अमरावती ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे। फक्त एका महिन्याच्या कालावधीत म्हणजेच 1 ते जून 30 दरम्यान पोलिसांनी तब्बल 12,874 वाहन चालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचा बडगा उगारलाय। पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या थेट आदेशानंतर जिल्हा वाहतूक शाखा आणि 31 पोलीस ठाण्यांनी मिळून ही मोठी मोहीम राबवली आहे। या कारवाईची धक्कादायक आकडेवारी आता आपल्या हाती आली आहे। यामध्ये तब्बल 1,829 चालकांनी हेल्मेट वापरले नव्हते, तर 108 चालक दारू पिऊन गाडी चालवताना रंगेहात पकडले गेलेत। याशिवाय 213 ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलणारे 28 चालक, रॉंग साईडने जाणारे 243 आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणारे 5,763 चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। महामार्गावरील भीषण अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता तब्बल 27 ठिकाणी हायवे नाकाबंदी तैनात केली आहे। पोलिसांच्या सूत्रांनुसार या कारवाईचा उद्देश दंड वसूल करणे नसून निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवणे हाच आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांनी नागरिकांना थेट आणि कडक आव्हान केले आहे। दुचाकीवर प्रवास करताना दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे। गाडी चालवताना लायसन्स, आरसी बुक आणि इन्शुरन्सची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे। ओव्हर स्पीड, मद्यप्राशन आणि रॉंग साईड ड्रायव्हिंग कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। तसेच चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे। पोलिसांनी एक महत्त्वाचं आणि कौतुकास्पद आवाहनही केलंय की वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन आपल्या प्रियजनांना हेल्मेट भेट द्या आणि सामाजिक जबाबदारी पाळा। दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी आणि वाहतूक कोंडीच्या तक्रारींसाठी पोलिसांनी 8380045100 हा अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे। तसेच अपघात किंवा तातडीच्या मदतीसाठी 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, अमरावती ग्रामीण।